दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण ज्या वहिनींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव प्रेरणा गुणवंत कांबळे आणि लग्नानंतरचं नाव प्रेरणा रमेश गुप्ता. काहे दिया परदेस. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. मिस्टरांना कसं बोलवणार? सुनिये. हां, सुनिये. सुनिये. सुनते नाही आहे. सुनिये. अभी अभी बुलाव. सुनिये. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सुनी आहे का? रमेश. मग तुम्ही सुनी ये का म्हणाला? घरात नाव घेत नाहीत ना, मग आता तरी सुरू केलं नाव घ्यायला. हो. पण पहिला सुनियेच म्हणायचं. कळतच नव्हतं की कुणाला बोलवायचं आधी. रिस्पेक्ट नाही घेते ते. हो का? द्या ओळख करून द्या सगळ्यांना. सगळ्यात पहिला वडील गुणवंत कांबळे. नमस्कार. नमस्कार. आई संगीता कांबळे. नमस्कार. सासूबाई नमस्कार. नमस्कार. कौशल्या गुप्ता. हां. आणि सासरे नेतलाल गुप्ता. नमस्कार. नमस्कार. त्याच्यानंतर जाऊबाई आहेत नीलम गुप्ता मागे. नमस्कार. त्याच्यानंतर मोठी बहीण चुलत बहीण आहे नम्रता कांबळे. हो नमस्कार. सख्खी बहीण प्रांजली कांबळे. नमस्कार. जीजू वैभव कांबळे. नमस्कार. छोटा भाऊ आहे आकाश कांबळे. नमस्कार. आणि त्याच्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी आहेत. नमस्कार. आणि झाली सगळ्यांची ओळख? नाही, हे दोघी छोट्या तिघी जणी आहेत. बरं. ही श्रेया गुप्ता, नमस्कार. श्रुती गुप्ता नमस्कार. आणि सृष्टी गुप्ता. नमस्कार. नमस्कार. झाली हो हो, सगळ्यांची ओळख? सगळ्यांची ओळख झाली. मिस्टरांची राहिली. हो बरोबर, त्यांची पण करून द्या. रमेश गुप्ता. नमस्कार. आणि हे प्रेरणा गुप्ता. अरे वा, काय प्रेम आहे दोघांचं. हो ना? खूपच आहे. कुठे गेलं बालपण? माझं कल्याणलाच, उल्हासनगरला. उल्हासनगरला कुठे? शांतीनगर, उल्हासनगर 3. उल्हासनगर 3. हो. आणि तुमचं बालपण? बालपण कल्याण लिस्टला हां. ते कोळशेवाडी. कोळसेवाडीमध्ये. हो. शाळा कुठली? मॉडेल इंग्लिश हायस्कूल. कुठे? नाना पावशे चौक आहे ना तिथेच. नाना पावशे चौक मला कसा माहिती असणार? ते कल्याणला येते आहे. कल्याणला आहे. कल्याणला. आणि माझं केसी गांधी कल्याणला. कल्याण. कॉलेज? माझं कॉलेज RKT मध्ये. तुमचं? RKT. तिथेच आम्ही भेटलो. हा, RKT. तिथेच भेटले? हो. पण शाळेत असताना तुम्ही कसे होते? हो, शांत होते? नाही ना, आम्ही शांत नाही. नाही. उद्धटपणा खूप होते माझे. तुमच्याकडे हो. म्हणजे कसा काय? मस्ती वगैरे खूप करत होतो आम्ही. मग घरी काय बोलायचे नाही? नाही ना, वडील ओरडायचे. हिंदी में बोलू चलेगा. पप्पा थोड़ा चिल्लाते थे, बट सब नॉर्मल था. पढ़ाई में अच्छा था. जमलं कुठे? जमलं म्हटलं तरी आम्ही 11वी-12वीचे मित्रमैत्रिणी. मग थोडंसं कसं आपण असे फ्रेंड्स असतात वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलीच्या नावाने मी ह्याला चिडवायची नेहमी. तुम्ही? हो. ग्रुपमध्येच असायचो ना, तर एका नावाच्या मुलीने चिडवायची. मग हे फक्त चिडवून जायचं आम्ही, असं रस्त्यातून वगैरे कुठेतरी गेलं की नावाने चिडवायचं आपण. आणि मी एक दिवस ह्याला कळलं, वाटतं की कुठून कळलं हे मला माहिती. काय झालं? काय झालं? थांबा, त्यांना विचार. हो. काय झालं? नहीं, जिधर भी जाते थे ये मुझे उस लड़की के नाम से चिढ़ाती थी. हाँ. तो एक दिन फिर मैंने इसको चिल्लाया. क्यों लड़की के नाम से लेती हो? फिर दोस्त लोग भी उसी लड़की के नाम से मुझे चिढ़ाते थे. हाँ. हाँ, इसके तुम्ही लिए. का चिडवायचे? ते कसं असायचं की आपण की एक थोडं अट्रॅक्शन असतंच टीनेजमध्ये, मुलं मुली वगैरे म्हटल्यावरती. तर असं म्हणजे ती मुलगी असं कुणाला बघितलं, एखाद्या वेळा 2-4 वेळा पलटून बघितलं की आपण म्हणायचं म्हणजे ही बघते म्हणजे हिला आवडते म्हणून चिडवायचं आपण. त्यावेळी एवढं कळत नव्हतं त्याच्यामुळे. चिडवायचं बरं कळत होतं.
तुम्हाला राग नाही यायचा हे चिडवायचे ते? राग यायचा, पण किती वेळा मी याला नाही, एकदा तर त्यांनी मला इतकं जोरात हे केलं ना, तो मला काय म्हणाला माहिती, आता ह्याच्या पुढे जर तू नाव घेतलं तर मी कानाखाली मारायलाही कमी करणार नाही तुला. कारण की ते नेहमीच ते करते. मग मी 1 वर्ष इंजिनिअरिंग लेट जॉईन केलं. ह्यानी आधीच यायचं होतं, 1 वर्ष आधी त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि मग त्याच्यानंतर ऑर्कुटवरती थोडंफार असं बोलणं कधी झालं तर व्हायचं, कारण कोण त्यावेळी नेटला पैसे भरायचं आणि जायचं, आता तरी मोबाईलमध्ये आहे. मग 2010 मध्ये गेट टुगेदर होतं मॉलमध्ये, कल्याणचं फ्रेंडशिप डे. कोणी केलं होतं ते? आम्ही सगळं मित्र एकत्रित होऊन. हा हो. मग काय झालं तेव्हा? नाही, सगळ्यांनी इन्व्हिटेशन वगैरे दिले होते. ते सगळं मित्र मैत्रीण तिथे आले होते. किती जण होते? 8-10 होते. बरं, मग ते नंबर वगैरे एक्सचेंज झाले आमचे त्यावेळी. ते ऑर्कुटच्या नंतर त्याच्यानंतर 2010 मध्ये आमचे नंबर एक्सचेंज झाले. मग ते मेसेज वगैरे आपण असे पहिला मेसेज कोणी पाठवला? पहिला मेसेज मीच. मग तसा मेसेज नाही, आपले जे नॉर्मल मेसेज जातात तसे मेसेज. मी काय अबनॉर्मल मेसेज पाठवतो? मग काय केलं? मग त्याच्यानंतर मग थोडे काहीतरी महिन्यानंतर थोडंसं असं मला ह्याच्या बिहेवियरवरून असं वाटलं खूप फॅमिली ओरिएंटेड आहे, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतोय. तर मला असं थोडंसं म्हणजे असं वाटलं की हा म्हणजे असं म्हणजे काय, मुलगा चांगला नाही, चांगल्या कंपनीमध्ये काम करतोय बघ. तुमच्या बाबतीत काय झालं? कनेक्शन वगैरे झाले. काय कनेक्शन वगैरे व्हॉट्सअप मेसेज वगैरे ते सुरू झाले आमचे. नंतर भेटायला वगैरे लागले आम्ही. पण तुमच्यापैकी प्रपोज कोणाला केलं? खरं सांगितलं ना, प्रपोज सारखं काही असं झालेलं नव्हतं आमच्यामध्ये. म्हणजे आम्ही मी म्हणाली त्याला की मला तू आवडतोस म्हणून. असं काय जेव्हा ह्या असं म्हणाल्या तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कन्फ्युज झालं. कोणाला मी सांगू हा? कोणाला मी सांगू हा म्हणजे? आणखी 2 होती ना. हे काय म्हणतायत? असेल मग त्यावेळी. किती जणी? खूप जणी मागे होत्या? नाही, जास्त नाही, फक्त 2. हे माहिती होतं तुम्हाला? नाही, हे काय प्रकार नाही माहिती, आता बोलतो. मी काय सांगितलं नाही ना, कारण की ही नकार केली तर. क्या बोल रे. आणि टीव्हीत बोलतायत हे सगळे बघतायत. मग त्यावेळेला आणखी 2 जणींनी तुम्हाला प्रपोज केलं होतं? नाही, प्रपोज नाही केलं होतं, फक्त फ्रेंडशिप वगैरे होतं. अच्छा, हो. पण तुमच्या मनात होतं? हां, मनात हीच होती माझे. कारण की ती डायरेक्ट बोलती थी ना, और मन में कुछ भी रखती नहीं थी, तो इसके लिए मुझे थोड़ा ये पसंद थी. हाँ हाँ. अगर ये नहीं पूछती तो आप क्या करते? नहीं बोलता. किसको? इसको. नाही, पण त्यांनी प्रपोजच केलं नसतं तुम्हाला तर. नाही, पण मला ह्या खूप आवडते. आवडत होती. आवडते की आवडत होती? आवडत होती. आता नाही आवडत? आवडत ना. अरे काय आवडत? नक्की काय? आवडत का आवडत नाही? आवडत नाही आहे ना. आहे. घरी पण मला जायचंय. पण तुम्ही लग्नाचा निर्णय मग कसा काय घेतला? एवढं नाही, खूप स्ट्रगल झाला लग्नासाठी खरं सांगितलं तर. काहीतरी ह्याच्या घरी कळालं होतं 2011. आधी कोणाकडे कळलं? तुमच्याकडे? माझ्याकडे. कसं कळलं? वडिलांनी सांगितले की अभी हो गया, अभी इंजिनियरिंग वगैरह हो गया, जॉब भी अच्छा है, चलो अभी लड़की वगैरह देखते. तर मी यांना सांगितले की आता काय नाही, आहे माझे अफेअर आहे. असं डायरेक्ट सांगितलं? डायरेक्ट मतलब आहे, नका बघू तुम्ही. हा, मग? हां, पण हे बोलले कोण आहे. तर मी सांगितले की अशी आहे, एक मुलगी आहे, उल्हासनगरला राहते असं. मग काय रिॲक्शन? रिॲक्शनमध्ये त्यांनी सांगितले की असं नाही चालतात, आमच्या घरी नाही चालतात, इंटरकास्ट मॅरेज वगैरे. मग ते खूप कन्व्हिन्स करण्यासाठी खूप वेळ वगैरे घेतले मी, पण कन्व्हिन्स केले फायनली. तुम्ही केलं? हो, केलं. तुमच्याकडे काय झालं? माझ्याकडे कसं कळलं घरी? मी स्वतःहूनच सांगितलं घरी. मग काय प्रतिक्रिया? वडील माझं खूप शांत आहेत, काहीच बोलले नाहीत, काहीही बोलले नाहीत. शांत एकदम. काही रिॲक्शन? काही रिॲक्शन नाही. असं नाही पण नाही म्हणाले, हो पण नाही म्हणाले, काहीच रिॲक्शन दिली नाही. आणि आई तर म्हटलं तर खूप सपोर्टिव्ह आहे. खूप म्हटलं तर खूप सपोर्टिव्ह आहे. इतकी सपोर्टिव्ह ना की ती खूपच सपोर्टिव्ह आहे. ती माझ्याबद्दल नाही, ती सगळ्यांबद्दल सपोर्टिव्ह आहे. माझ्याबरोबर तिनेही खूप स्ट्रगल केला. म्हणजे माझं लग्न उशिरा होत होतं, त्याच्यामुळे ती रोज रडायची की म्हणजे असं का होतंय, का नाही होतंय, म्हणजे देवाला मागणं घालणं, हे करणं खूप झालं. बाकी काय नाही, तिने सपोर्ट केला ऍक्च्युली खूप.
सगळं आठवलं त्याला. तुम्ही दिलेला सगळा त्रास आठवला त्याला. मग शेवटी तुमच्या घरून होकार होता? हो, माझ्या घरी होकार होता. मग स्ट्रगल कधी सुरू झाला? 2012 पासून, स्टार्टिंग पासूनच सुरू झाला. कसा काय? तसं म्हटलं तर छोटी बहीणचं लग्नाचंही बघायला चालू होतं. मग त्याच्यानंतर बहिणीचं पण लव्ह मॅरेज होतं ते. आणि मग करायचं म्हटलं तर मोठ्या मुलीचं लग्न आधी करायचं, छोट्या बहिणीचं आधी करायचं, मोठ्या बहिणीचं हे आधी नंतर करायचं म्हणून. मग काय नाही, घरच्यांचा काही प्रश्न नव्हता. मग त्यांचं लग्न झालं 2012 मध्ये. मग त्याच्यामुळे मग सगळं सुरू झालं. बहिणीवर खूप प्रेम आहे? हो आहे. तिकडे पण डोळ्यात पाणी सुरू झालंय. काय हो, बोला. इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे तिला घरच्यांना कन्व्हिन्स म्हणजे घरच्यांचं मान राखून करायचं होतं. म्हणून तिने 4 वर्षाचं स्ट्रगल, म्हणजे माझं लग्न होऊन 3 वर्ष झाले, मला एक मुलगा झाला, बट स्टील ते दोघे स्ट्रगल करत होते जस्ट टू कन्व्हिन्स द फॅमिली. कारण कसं आहे, आज मोठ्यांचा मान राखणं फार गरजेचं आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे आपल्याला करायचं, म्हणून त्यासाठी त्या लोकांनी त्याचा मान राखला. आणि शेवटी त्यांनी त्यांनी अचीव केलं. तर त्या गोष्टीचा ना खूप प्राऊड वाटतं. म्हणजे त्यांनी ना, नाहीतर ते कसेही करू शकत होते, कारण दोघं मॅच्युअर्ड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, क्वालिफाईड आहेत, करू शकत होते. पण घरच्यांना रेस्पेक्ट देऊन त्यांचा आशीर्वाद एक्वायर करून पुढे लाईफ आपलं चांगलं जाईल, त्यासाठी त्यांनी फार स्ट्रगल केलं. तिने मला फार सपोर्ट केला ड्युरिंग माझ्या लग्नाच्या वेळेस, आणि तिने पण खूप मोठापणा दाखवला त्यावेळेस. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 26 नोव्हेंबरला 1 वर्ष होईल. अरे नवीन आहे म्हणजे? हां, नवीन, एकदम नवीन आहे. मग आता घरात कसं वातावरण आहे? सगळं छान आहे. सगळं छान? हो, सगळेजण खूप सपोर्टिव्ह वगैरे आहे. हां, ते सगळेजण. कसा आहे स्वभाव? चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि त्यांचा? हो, खूपच छान आहे. हां, खूपच चांगला स्वभाव आहे त्यांचा. हो, खूप काळजी घेतात. हो. तुला गिफ्ट नाही देईन मी पण. काय 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 म्हणतायत ते? गिफ्टचं काय आहे? त्यांनी आहे ना सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे, कोणी मला चांगलं बोलेल ना, मी त्याला 1000 रुपये देईन. 1000 रुपये वाटून ठेवलेले आहेत, फक्त माझी तारीफ करायची म्हणे. हो. अरे मग आता मला तर मोठाच चेक घेतला पाहिजे. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ कुठला बघूया. तुम्हाला टॉवर उभा करायचा आहे. हां, 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि नंतर प्रत्येक थराला 200 रुपयाची वाढ होत जाणार. किती बक्षीस मिळवाल? हे मी घरी सांगितलं होतं, हे नको म्हणून मला. आणि मिस्टरांनी सांगितलं हाच खेळ ठेवा. बघूया आता काय होणार. वेळ सुरू झाली. 2, घाई करू नका. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1200. 1400. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. तुम्ही बोला आता. हां, यांच्याबद्दल सांगा, त्यांच्याबद्दल सांगा. आई बाबा जेव्हा लग्नाची बातमी कळली तेव्हा तुमच्याकडे काय वातावरण होतं? आप भी बताइए, क्या रिएक्शन था आपका जब आपको लगा या पता चला कि ये शादी करने वाले? मैंने उनको समझाया कि वैसे जो है हमारा जो है मतलब अपने इसमें संस्कृत में ऐसा नहीं चलता है. उनको बहुत समझाया, बेटा ऐसा मत करो, ऐसा है करके अपने इसमें करो. क्योंकि मुझे भी गांव से जो है बहुत मतलब जो है इसकी शादी के लिए बहुत मतलब लोग आ रहे थे लड़की लोग. तो लेकिन इन्होंने जो है मतलब जो है बताया कि डायरेक्ट तो नहीं बोल रहे थे, इनडायरेक्ट मतलब नहीं कर रहे थे. बाद में देखता हूँ तो मैं समझ गया कि मतलब जरूर कुछ दाल में काला है, इसके लिए बार बार बहाना कर रहा है करके ऐसे. तो हमारे जो डैडी थे वो तो मतलब जो है अभी गुजर गए, अभी नहीं हैं. तो उन्होंने भी बहुत समझाया इसको कि ऐसा नहीं होता, अभी कुछ बिगड़ा नहीं, अभी ये कर दो. अभी अपनी लड़की है, वो भी लड़की है, उनके घर वाले को भी समझाएंगे. अगर होता है अपने कास्ट में तो बहुत ही बेटर रहेगा हम लोग के वाला. लेकिन फिर भी इन्होंने बोला नहीं मैं करूँगा तो उन्हीं से करूँगा. लास्ट में फिर मैंने सोचा कि मतलब जो है दोनों के बीच में मतलब
नहीं होना चाहिए ऐसा कुछ करके, वो भी लड़की लड़की है, अभी लड़का लड़का जब निकाह आपस में दोनों जो मतलब राजी है और इनकी खुशी एक दूसरे में है, तो फिर अपना बीच में मतलब जो है पढ़ करके जो है इधर करो उधर करो, फिर मज़ा नहीं है उसमें। इसके लिए फिर लास्ट में मैंने बोला कोई बात नहीं, फिर जो है। अच्छा किया, वेरी गुड। अभी मम्मी जी के पास दे दो। कैसी है बहू? बहुत अच्छी है। बहुत अच्छी है। हाँ अच्छा है बहुत। हाँ हाँ ठीक है। प्यार करती है बहुत। जब आपको पता चला कि ये शादी करने वाले हैं तो आपने मना किया था? मैं नहीं मना किया, उसकी पापा मना किया। हाँ अच्छा हुआ। हाँ पापा ने मना किया हाँ। से नहीं माना, कर लिया। काय हो तुमच्याकडे काय आमच्याकडे तसा काही प्रॉब्लेम नव्हता. नव्हता? कसा आहे जावई, कसा आहे? एकदम छान. हो का? एकदम छान. 100त मार्क द्यायचे असेल तर मुलीला किती द्याल आणि जावयाला किती द्याल? मुलीला 80 दिले तर जावयाला 90 दिन. काय बघितलं? पण चांगले एकदम छान. होय ना बाबा? हा ठीक आहे, दोघंही ठीक आहे, व्यवस्थित राहतात, आरामात राहतात, मस्त राहतात, कोणाला काही त्रास देत नाही आता. हो. बरं मला सांगा, आता 3 आव्हानं आहेत, ती 3 आव्हानं पेलणार? ऍक्टिंग करायची. हा म्हणजे पर्यायच नाही म्हणूच शकत नाही तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी ओळखा, ते अभिनय करणार. पहिली चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. छान सुंदर मराठी चित्रपट. ते कसं काय लय भारी? झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. पुढची चिठ्ठी घ्या. गाणं आहे, गाणं हिंदी गाणं आहे. द्या. मेरे सपनों की रानी मेरे सपनों की रानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, आएगी तू, चलिया तू चलिया. हे बघा इकडे बघा, काय ढोलकी वाजवत आहे की काय? अभिनंदन. झी मराठीकडून ही स्त्री. धन्यवाद. आता तुम्ही ऍक्टिंग करायची. हा बघू द्या काय आलंय ते मग सांगतो मी. कोडी करायचं. हा म्हण ओळखायची. हा सगळ्यांनी म्हण. हा मराठी बोलायचं नाही. शिवाजी. थांबा, आता ह्या करतायत. थांबा. म्हण आहे, म्हण. बैल. हा आधी शाळेत झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. परत तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो वहिनींकडून. सुबह जल्दी उठने का. हो मान्य आहे का तुम्हाला माऊली? नाही अजिबात मान्य नाहीये, कारण मी उठते सकाळी. मग ते का म्हणताय तसं? काय माहिती. आणखी लवकर उठा. किती वाजता उठता तुम्ही? 5 वाजता उठते. मग आता काय 3 वाजता उठायचं? आणि हे किती वाजता उठतात? 10 वाजता. काय हो? नाईट करून येतात. नाईट से आता हूं मैं. रोज रात्री नाईट वरून येतात आणि झोपतात सकाळी. बस पुढची अपेक्षा. कोई भी सामान किधर भी रख देती है. हा काय हो, का असं करता? असेल गजनी थोडं शॉर्ट टर्म लक्षात राहत नाहीत पटकन गोष्टी. हे तुम्हाला आधी माहिती होतं लग्नाच्या आधी? हो माहिती होती. मग का केलं? काय हो का केलं? पसंद थी, अच्छी थी, ये सब चीज़ मुझे मालूम नहीं था, क्वालिटी वगैरह. शादी के बाद धीरे धीरे मालूम पड़ा ये भी सब क्वालिटी है इसके इसमें. बरं तीसरी अपेक्षा सांगा. मुझे हमेशा खुश रखना. आप अकेले हो? अकेले नहीं, सबको, पूरी फैमिली को खुश रखना. काय हो मान्य? हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. सगळ्यात पहिला म्हटलं तर स्वतःची कामे स्वतः करावी. बोला. मैं खुद करता हूँ. खुद का काम मैं खुद म्हणतात करता स्वतःच करतो. नाही खरं सांगितलं ना तर त्याचे कपडे हे ते सगळे सासरे धुतात. हूँ. अगर मैं नहीं रहूँगा तो पप्पा धोते. दुसरी अपेक्षा. तसं म्हटलं तरी सपोर्ट वगैरे सगळं आहे, पण माझ्या करिअर बद्दल मला खूप जास्त सपोर्ट हवा आहे ह्याच्याकडून. मी करतो. मग अजून अजून काय? अजून और कितना चाहिए आपको सपोर्ट? तिसरी अपेक्षा. त्यांनी आतापर्यंत जसं माझ्या आईवडिलांना सांभाळून घेतलेलं आहे. खरं तर जावई लोक इतकं कोणी सासू सांभाळत नाही, पण त्यांनी माझ्या आईवडिलांना इतकं सांभाळून घेतलं
त्यांनी त्याच्या आई वडिलांना म्हणा, मित्रमैत्रिणींना म्हणा, जसं त्याने सांभाळून घेतलं ना तसंही सांभाळू दे त्यांनी आत्तापर्यंत. काय हो करा करणार हो. व्हेरी गुड. थोडक्यात बोलतात ते, आवडतं करणार. बरं आता मला सांगा, सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? सॉरी म्हटलं तर सासरच्या लोकांनाच म्हणावं लागेल, कारण ते त्यांच्याकडे असं लव्ह मॅरेज ही कुणीही केलेलं नाही आहे अजूनपर्यंत. आणि माझं कसं थोडंसं करिअर म्हणजे काय म्हणतात त्याला, कामाला जाणं, तर थोडंसं काम कमी करते मी घरामध्ये. तर तुम्ही ते मान्य करा, त्याच्याबद्दल सॉरी त्यांना म्हणायचं आहे. ते मान्य करतात आणि काहीही बोलत नाहीत ते. जरी मी कामं नाही केली ना घरी, तरीही माझे सासू सासरे जाऊ मला काहीही बोलत नाहीत. आणि थँक्यू म्हटलं तर सगळ्यांना थँक्यू म्हणायचं मला. तुम्ही? थैंक यू सबको, जितने भी आए मेरे दोस्त वगैरह सबको, पेरेंट्स को सबको थैंक यू. एंड सॉरी? सॉरी मम्मी पापा का कभी कभी मैं सुनता नहीं हूँ, उन लोग का थोड़ा ज़िद्दी हूँ, बचपन से ज़िद्दी हूँ, बट उनको ही सॉरी. छान. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा आणि कुटुंबावर प्रेम करत सगळे गुण्या गोविंदाने नांदा. हां, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. होम मिनिस्टरचा हा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.